एक तहानलेला घोडा एका ओढ्यावर पाणी पिण्यास गेला असता एक रानडुक्कर पाण्यात डुंबत असलेला घोड्याच्या दृष्टीस पडला. तो रानडुक्कर घोड्यास पाणी पिऊ देईना. त्यामुळे त्या दोघांचे चांगलेच भांडण जुंपले. रानडुकराची खोड मोडण्याच्या कामी आपणास मदत करण्याविषयी घोड्याने एका माणसास विनंती केली. माणसाने ती विनंती मान्य करून हाती शस्त्र घेतलं आणि तो घोड्यावर बसून तो डुकरास शासन करण्यास निघाला. ओढ्याजवळ गेल्यावर त्याने एक तीर सोडून त्या डुकराचा तात्काळ प्राण घेतला. आपल्या शत्रूचे आपल्या देखत पारिपत्य झालेले पाहून घोड्यास मोठा आनंद झाला. त्याने त्या माणसाचे फार आभार मानले व मला आता घरी जाण्यास आज्ञा असावी असे तो त्या माणसाला म्हणाला. परंतु माणसाने त्यात जाऊ दिले नाही. तो म्हणाला, तुझा मला पुष्कळ उपयोग होईल असे वाटते व म्हणूनच मी तुला माझ्या तबेल्यात घेऊन बांधणार. हे ऐकताच क्षुल्लक गोष्टीसाठी आपले स्वातंत्र्य कायमचे गमाविल्याबद्दल घोड्यास फार पश्चाताप झाला. दुसऱ्याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी पत्करतो तेव्हा ती गुलामगिरी कायमचीच आपल्या गळ्यात पडेल की काय याचा चांगला विचार आपण केला पाहिजे.